लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ पाहाल तर 100% तुमची ई-केवायसी कंप्लीट होणार आहे। जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मी एका लाडक्या बहिणींची ई-केवायसी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस करायचे आहे। ई-केवायसी 100% होईल। सर्वप्रथम गुगल मध्ये www.ladkibhin.maharashtra.gov.in या नावाने सर्च करा। वेबसाईट दिसेल पहिली, त्यावरती टच करा। लाडकी बहीणसाठी ई-केवायसी प्रक्रिया त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाका। खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे सेम टाकून मी सहमत आहे या टॅबवरती टच करा। टच करून OTP पाठवा या बटनावरती क्लिक करा। आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईल। आलेला OTP टाकायचा आहे आणि स्थापित करा यावरती टच करायचं आहे। आता पुढील प्रोसेस आहे, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। अविवाहित असाल तर वडिलांचा टाका, विवाहित असाल तर पतींचा इथं आधार नंबर टाकायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती टच करून OTP पाठवा यावरती इथं क्लिक करायचं आहे। त्यांच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP जाईल। आलेला OTP या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि स्थापित करा या बटनावरती टच करायचं आहे। आता इथं सर्वप्रथम वडिलांचा किंवा पतींचा नाव दिसेल ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे। आता जात प्रवर्ग निवडायचा आहे। यामध्ये जी जात तुमची असेल ती जात इथं सिलेक्ट करा। त्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर अशा महिला चूक करत आहेत। पहिला प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबात एखादी लाभार्थी नोकरीला नाही का, असा ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर होय करायचंय। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबात फक्त एक किंवा दोनच महिला लाभ घेत आहेत, तर होय करायचंय। खाली जे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यावरती टच करायचंय चौकोन डब्याला। त्यानंतर स्थापित करा या बटनावरती टच करायचंय। टच केल्याबरोबर यशस्वीरित्या तुमची ई-केवायसी इथं कंप्लीट होईल। बघा ऑप्शन सुद्धा आलेला आहे। शक्यतो पहाटे भरपूरदा ट्राय केल्यानंतर तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल। अशा पद्धतीने घरी बसल्या आपण फक्त 3 मिनिटाच्या आत ई-केवायसी करू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेट बद्दल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।